व्हॉट्सअप एव्हरीवन, वेलकम बॅक टू भाऊचा शो. मागच्या एपिसोड नंतर आपला थोडासा जास्तच गॅप झालाय, पण टेन्शन नाही, कारण आजचा एपिसोड त्या वेटची पूर्ण भरपाई 100% करणार आहे. कारण आज आपण बोलणार आहोत अशा एका ट्रेलरबद्दल ज्याची संपूर्ण भारतात नाही तर जगभरात उत्सुकता आहे. रामायणा पार्ट 1. आणि ऑनेस्टली हा फक्त एक मूवीचा ट्रेलर नाही आहे, हा आपल्या संस्कृतीशी, आपल्या इतिहासाशी आणि आपल्या भावनांशी जोडला गेलेला विषय आहे. म्हणून आज आपण फक्त रिॲक्शन किंवा रिव्ह्यू देणार नाही आहोत, तर हा ट्रेलर समजून घेण्याचा आणि त्यावर मनापासून आपला जो रिव्ह्यू आहे तो डिस्कस करणार आहोत. पण त्याआधी आजचा आपला एपिसोड पॉवर्ड बाय टी स्टेन्स आहे. आज मी घातलेला स्पायडरमॅनचा टी शर्ट जर तुम्ही बघितला असेल, मागच्या वेळी पण घातला होता. माझ्या फेवरेट सुपर हिरोंपैकी एक आहे स्पायडरमॅन, आणि हा कस्टम बनवून दिलेला आहे टी स्टेन्स यांनी. तुम्हालाही तुमच्या फेवरेट मूवी, ॲनिमे किंवा कॅरेक्टर किंवा स्वतःच्या डिझाईनचा कस्टम टी शर्ट, हुडी किंवा स्वेटशर्ट बनवायचा असेल तर एकदा नक्की बघा tstains.com वर. लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि आज आपल्या गँगमध्ये एक नवीन मेंबर आपल्याला जॉईन झालेला आहे. त्यामुळे मूवीज फक्त तो बघत नाही, तर त्याच्या मागचा त्याचा एक विचार आणि एक स्टोरी टेलिंग पण समजून घेणारा हा माणूस आहे. एकदा बघा या यूट्यूब चॅनलचा यूट्यूबर आपल्यासोबत आहे. आकाश धोन्नारसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. स्वागत आहे भावा तुझं. आणि हॅलो. आज आपल्या पॅनलवर खरंच तुझं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपली ऑडियन्स खूप एक्साइटेड असणार आहे, बिकॉज आकाश इज वन ऑफ व्हेरी प्रॉमिनंट युट्यूबर्स इन मराठी, जेवढं मला माहिती आहे, कारण त्याचे रिव्ह्यूज मी बघत असतो आणि खूप भारी आणि अगदी रिअल रिव्ह्यूज त्याचे असतात. त्यामुळे एकदा बघा हे यूट्यूब चॅनल, तुम्ही नक्की चेक करा. आणि त्याबरोबरच आपल्या पॅनलवर आपला जुगाड मंत्री हर्षल आहे आणि आपला संस्कोरी बॉय तेजस देखील आहे, आणि मी तुमचा भाऊ राजस. चला तर, एक्साइटमेंट तर सगळ्यांचीच दिसते. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल आणि रवी दुबे असे अनेक दमदार सुपरस्टार्स यामध्ये कास्टेड आहेत. आणि म्युझिकसाठी पहिल्यांदाच हॅन्स झिमर आणि AR रहमान एकत्र आले आहेत. त्यामुळे या ट्रेलरची एक्साइटमेंट अजून जास्त वाढली होती ज्यावेळेस मी ऐकलं होतं. तर जास्त वेळ न घालवता हा ट्रेलर आपण सगळे मिळून बघूयात जे पॅनलवर आहेत. पण मला खात्री आहे तुम्ही ट्रेलर नक्कीच आधी बघितला असेल, आणि यूट्यूबच्या काही कॉपीराईट गाईडलाईन्समुळे आम्हाला हा ट्रेलर इथे जास्त दाखवता येणार नाही आहे. म्हणून आम्ही हा ट्रेलर सोबत पटकन बघून लगेच आपले डिस्कशन आणि रिव्ह्यूकडे येतोय. सो लेट्स गेट स्टार्टेड अँड लेट्स गेट बॅक. क्रेझी क्रेझी क्रेझी. मला नाही माहिती लोकांचं काय रिव्ह्यू आहे, बट फ्रँकली मला भन्नाट वाटलंय टीजर. कोणताच टीजर हा परफेक्ट नसतो, त्याच्यात काही ना काही कमी असतात, काही त्रुटी असतात, काही गोष्टी चांगल्या असतात. बट फ्रँकली स्पीकिंग मला काही गोष्टी भयंकर आवडल्या आहेत. अँड डिस्कस करूयात एक एक करून. आपण सगळ्यात पहिले आपल्या पॅनलवरच्या सगळ्यात महत्वाच्या माणसाकडे येऊयात. आपण आकाश धोन्नर याला विचारणार आहोत की व्हॉट्स युअर फर्स्ट रिॲक्शन. काय वाटतं हे सगळं टीजर बघून? मला भारी वाटलं, तुला काय वाटतंय? ओके, तर मी आता ट्रेलर बघितला, बट ज्या दिवशी रिलीज झाला त्याच दिवशी मी 4:30 वाजता बघितलाय सकाळी उठून. आणि तेव्हा माझी एकच रिॲक्शन होती की मला चांगला वाटला, बट ना माझ्या मनात एक गोष्ट आली की ह्या जगामध्ये नोलनला जरी रामायण बनवायला दिला ना, तो सुद्धा परफेक्ट रामायण बनवू शकत नाही. या जगामध्ये कोणीच, मला नाही वाटत अजूनपर्यंत जन्माला आलाय ज्याला एकदम परफेक्ट रामायण बनवता येईल. सो ऍटलिस्ट यांनी एक चांगल्या स्केलवरती बनवायचं ट्राय केलंय. आणि याच्या पहिले आपण आदिपुरुष बघितलंच आहे. सो म्हणजे एक्सपेक्टेशन खूप लो होत्या सर्वांच्या की बनवून किती वाईट बनवू शकता. बट नाही, ऑफकोर्स वाईट नाहीये, चांगलं बनवलंय. बट काही गोष्टी ज्या आहेत ना खटकण्यासारख्या, त्या म्हणजे काही ठिकाणी ट्रेलर खूप अनइव्हन आहे. आता एक काही फुटेज बघून असं वाटतं की एकदम ओपी सिनेमा हॉलिवूड लेवल मूवी बनवलाय, बट काही फुटेज बघून वाटतंय की स्टार प्लस जे सर्वजण बोलताय त्याच्या. बट ओव्हरऑल ट्रेलर बघून मी एवढंच बोलेल की हा चांगला आहे, बट फ्लॉज पण आहे. आणि तसं पण आता 4 महिन्यात रिलीज व्हायला, सो थोड्याशा गोष्टी अजून इम्प्रूव्ह होतील. आणि मेन म्हणजे मूवीची लाइटिंग, कारण आता रिसेंट मध्ये आपण ओडिसी बघितलंय,
काइंड ऑफ ते ओडिसी पण त्यांच्यासाठी रामायणच आहे, त्यांचं रामायण आहे त्यांच्यासाठी, Absolutely, म्हणजे absolutely. त्यांच्यासाठी. पण जी नोलननी कलर ग्रेडिंग केली आहे किंवा बोलतात ना जो रॉनेस दिलाय त्या ओडिसीला, तो इकडे मिसिंग वाटतोय. कारण गोष्टी खूप पॉलिश वाटतंय, सर्व चकचकीत चमकतंय, एकदम एकदम व्हाईट आहे तर खूप एक्स्ट्रीम व्हाईट आहे, गोल्ड आहे तर खूप जास्तच गोल्ड आहे, आणि कलर्स आहेत तर खूप जास्तच कलर आहे. आता सीजीआय बीएफएक्स अशा गोष्टी त्या टायमानुसार इम्प्रूव्ह होऊ शकतात, किंवा त्यांनी खरंच खूप गोष्टी हाईड करायचा ट्राय केलाय आणि ते कळतं की त्यांनी खूप गोष्टी हाईड केल्यात, त्याच्यामुळे ट्रेलर आपल्याला एमटी वाटतोय खूप. आय But गेस ते हे movie- तू जे बोलतोयस ते मी खूप जास्त समजू शकतो. माझा जो काही थोडाफार पोस्ट प्रोडक्शन वगैरेचा एक्सपिरियन्स आहे त्या बेसिसवर. बट मला असं वाटतं की इंडियामध्ये ज्या काही फिल्म्स बनतात त्या ऑलरेडी आपण हॉलिवूडचे कम्पेअर करणंच चूक असू शकतं. बट त्या त्या स्केलला जाऊन सुद्धा ते काहीतरी प्रयत्न करतायत, आणि त्यामध्ये जसं तू बोललास की ऑब्व्हियसली आपण मूवीज बघतो, आपण खूप डाय हार्ड असे मूवी स्पेक्टेटर्स असतो, आणि त्यात पण तू जसं बोलला मला ते पटतंय की काही जागेवर इट्स व्हेरी मच फ्लॅशी अँड समवेअर इट्स व्हेरी परफेक्ट. सो इट्स अ ब्लेंड ऑफ ऑल. बट ते यामुळेच होत आहे कारण की इट्स अगेन लाईक अन एक्सपेरिमेंट. बिकॉज आय रिमेंबर असे काही एक्सपेरिमेंट याच्या आधी झाले, जसं मला वाटतं कल्की असेल किंवा ब्रह्मास्त्र जो आला होता Yes, yes. रणबीर कपूरचाच. सो इट वॉज व्हेरी मच ऑफ एक्सपेरिमेंट इन टर्म्स ऑफ VFX अँड ऑल. त्यामुळे आपण त्या बाबतीत नेहमी मागे पडतो. बट तो थोडासा पार्ट असणार आहे, बट तो सोडून ओव्हरऑल जर बघितला तर मला ट्रेलर प्रचंड आवडलाय, मजा आली. येस येस. हर्षल, व्हॉट्स युअर टेक? काय कसं वाटतंय? भाई आता आपल्या सगळ्यांना आहे ना रामायण आपण 3-4 गोष्टींमध्ये माहिती आहे. एक तर आपण ते कार्टून बघितलंय रामायणवालं, ते एकदम ओजी. त्यानंतर सिरियलमध्ये अडॅप्टेशन झालंय, ते पण मोस्ट ऑफ द ऑडियन्सने तेच बघितलंय. थर्ड जे आपल्याला स्टोरीज थ्रू समजतं, मला वाटतं स्टोरीजचं छान अडॅप्टेशन केलंय. पण मग वर्ल्ड बिल्डिंग मला खूप क्रेझी वाटली. मोस्टली ती गेम ऑफ थ्रोस टाईप वाईव आली, जे वॉर वगैरे दाखवले त्यांनी. पण त्याच्यात तेच आहे, थ्रू आउट द एखादा कलर पॅलेट त्यांनी घेतलं नाही, कलर ग्रेडिंगची आपण एक टोन म्हणतो ना थ्रू आउट द मूवी, थोडीशी ती कुठेतरी कमी वाटली. आणि कॅरेक्टर्सचा आवाज थोडासा मला वाटतं रावण थोडासा खूपच जास्त जरा काय म्हणतात असं दम नाही वाटत आवाजात. नाही, हर्षलचं वेगळंच पहिल्यांदा ओपिनियन मी ऐकलं, कारण की लोकांना ऍक्च्युली रावणचं कॅरेक्टर जास्त आवडलंय पर्सनली मला. त्यामुळे आय एम कॉन्ट्राडिक्टिंग दिस. ओपिनियन्स वेगळे असू शकता, बट आय पर्सनली फील यश हा जो एक ऍक्टर आहे ना, त्याचा ऑरा वेगळा आहे. ज्या पद्धतीच्या फिल्म्स त्याने आतापर्यंत केल्या किंवा त्याची टॉक्सिक जी येते त्याबद्दल तर मी खूप एक्साइटेड आहे. ही हॅज दॅट काइंड ऑफ पर्सनॅलिटी, अ रग्ड काइंड ऑफ पर्सनॅलिटी. आणि मला असं वाटतं रावणने ऍक्च्युली ट्रेलर जास्त खाल्लं इफ यू सी. म्हणजे माझी इच्छा होती प्रभू श्रीराम म्हणजे ते फिल्ममध्ये असतीलच, बिकॉज रणबीर कपूरचे जे काही डायलॉग्स आहेत ते काही जागेवर ज्यावेळेस मी हेडफोनवर ऐकतोय मला खूप भारी वाटतंय. दॅट मीन्स मी ज्यावेळेस बघेल त्यावेळेस पण ते लागण्यासारखे आहेत. रणबीर कपूरचा एक लाईफ टाईम कॅरेक्टर किंवा रोल असणार आहे तो. बट आय स्टील फील पूर्ण जो ट्रेलर आहे तो रावणानेच खाल्लाय. सम हाऊ दॅट्स समथिंग आय फील. आणि त्याचे मेकर्सच रावणाला प्रमोट करताय का खूप. हो. आणि आय फील जसं जर विचार केला ना, रावणाचं ज्या पद्धतीचं कॅरेक्टर आपण आतापर्यंत ऐकलंय लहानपणापासून, तर ते तसं बलाढ्य एक कॅरेक्टर आणि खूप कमी लोक ते करू शकतात. आय फील दॅट यश हॅज बिन बेस्ट कास्ट फॉर इट. सो ही इज डुईंग इट. म्हणजे त्यांनी न्याय दिलाय. अँड द बेस्ट पार्ट इज जे आर्ट डिरेक्शन असतं किंवा फॅशन जे काही ओव्हरऑल म्हणजे आपण आउटफिट वगैरे बोलू शकतो, ते पण इट्स क्वाईट गुड. त्यावरती चांगलं काम केलंय. रावणाचा जो लुक, त्याचा जो मुकुट वगैरे आहे आणि इज फिजिक, आय फील दॅट्स इनफ टू जस्टिफाय रावणास कॅरेक्टर. दॅट्स समथिंग दॅट आय पर्सनली लव्ह. सॉरी टू इंटरप्ट, बट बाकी तू बोलू शकतोस. नाही, आणि आपण थोडंसं साऊंड डिझाईनला पण थोडं ओव्हरलुक केलं. साऊंड डिझाईन मला वाटतं मूवीमध्ये थोडंसं घेतलं त्यांनी खूप सिरियस, खूप छान वाटलं मला साऊंड डिझाईन. बाकीच्या तर गोष्टी आहेतच. दॅट वॉज इम्पॉर्टंट पार्ट. म्हणजे मला असं वाटतं की बाकीच्या गोष्टी जसं आकाश बोलला, देअर इज स्कोप की गंडू शकतात काही गोष्टी. इट्स लाईक एन एक्सपेरिमेंट. इंडिया ज्यावेळेस ग्लोबल स्केलला काहीतरी करते, इट्स अ बिग थिंग, बट इट्स काइंड ऑफ एक्सपेरिमेंट. बट साऊंड डिझाईन, आय मस्ट बिलीव्ह साऊंड डिझाईन भारी आहे. कारण की आपण ऑलरेडी डिस्कस केलं सुरुवातीला की AR रहमान अँड हॅन्स झिमर. सो साऊंड डिझाईन किंवा म्युझिक ते भारीच असणार. तेजस, व्हॉट्स युअर फर्स्ट टेक? काय वाटतं तुझं फर्स्ट रिएक्शन कसं आहे? फर्स्ट ऑफ ऑल टीजर नंतर ट्रेलरमध्ये यांनी खूप मोठी इम्प्रूव्हमेंट केलेली आपल्याला दिसते. म्हणजे याचं एक ट्रेलरचं एक जे दिसतंय की सगळं शॉर्ट्स म्हणजे सगळं शूटच स्टुडिओमध्ये झालेलं, सगळं इंडोर आहे. आउटडोर या लोकांनी काही शूटिंगच केलेली नाही पूर्ण सिनेमामध्ये, जे की करायला पाहिजे होती असं मला वाटतंय. आणि अजून ट्रेलरमध्ये बघितलं तर जे संवाद आहे कॅरेक्टरचा, डायलॉग वगैरे ते कमी आहे. आणि व्हिज्युअल्स आणि VFX त्याचाच भर जास्त आहे त्याच्यावर. आणि ऑफकोर्स जर 4,000 कोटीचे VFX आहे आणि DNE जी ड्यून 1 ड्यून 2 या कंपनीने VFX बनवलेले आहे, त्या कंपनीचे VFX आहे. पण ॲक्च्युअल ट्रेलरमध्ये पाहून असं दिसत नाही की 4,500 करोडचे VFX खरंच आहे काय. म्हणजे कुठेतरी वाटतं काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे. आणि नंतर असं कॅरेक्टर, विलन कॅरेक्टर बद्दल बोललो, रावण, यश सगळ्यांनाच आवडतंय. कारण की मग असं दिसतंय ट्रेलरमध्ये की
यशला जास्त फुटेज मिळालेलं आहे असं मला ओव्हरऑल मला दिसतंय. म्हणूनच लोकांना यश 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 म्हणून तो रावणचं कुठेतरी एक प्रकारे. बरं राजस, तुझा रिव्ह्यू ऐकायला आवडेल आम्हाला, की तुला असं पर्सनली ओव्हरऑल, तू सिम्पल बिट्स अँड पीसेस दिले, पण असं ओव्हरऑल रिव्ह्यू काय असेल तुझा? मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, मला टीजरही आवडला होता ठीक ठीक, बट ट्रेलर मला खरंच खूप आवडला. कारण की जी इंडियन गोष्ट आपल्याला माहिती आहे आपण कुठे लॅक करतो, आपल्या जशा चांगल्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, आपल्या कमी पण आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी ग्लोबल स्केलला जातं. त्या हिशोबाने एक नॉर्मल स्पेक्टेटर म्हणून आय फाइंड इट गुड. तुम्ही जर बघितलं ट्रेलरची सुरुवातच ॲक्च्युली कुबेरच्या लंकेने झाली. म्हणजे रावण चालत येतो आणि त्यांना म्हणतो तुम्हाला नया राजा, म्हणजे त्याच्याच कुबेर आय गेस रावणाचे भाऊ होते, इफ आय एम नॉट रॉंग, माझं एवढं वाचन नाहीये, बट ती सावत्र भाऊ. हा, आणि ते त्याच्या म्हणजे रावण कुबेराच्या लंकेवरती हल्ला करायला जातात किंवा कब्जा करायला जातात असं दाखवलंय. सो त्या हिशोबाने ते सुरुवात भारी वाटली मला. आणि तुम्ही जर बघितलं तर असं सांगितलंय वाल्मिकी रामायणात आणि वेगवेगळे रामायणात की लंका पूर्ण सोन्याची होते, किंवा आपण त्या आदिपुरुषचे जे काही फिल्म्स बघितले असेल, मी तर ती मूवी हिंमत नव्हतं करू शकत. बट रावणाची लंका तर तुम्ही याच्यात बघितली असेल तर डिटेल्स खूप छान आहेत. जसं वाल्मिकी रामायणात थोडं सांगितलंय की व्हाईट होती आणि काही काही जे एलिमेंट्स आहेत, काही काही जे आर्किटेक्चर आहे ते पूर्ण सोन्याचं होतं. म्हणजे इट्स अ ब्लेंड ऑफ व्हाईट अँड, तर ते बऱ्याच जागेवर जिथे रावणाचा फाईट सीन तुम्ही बघितला असेल तिथे तुम्हाला दिसत असेल सुरुवातीचा. त्यानंतर विष्णूजींचं जे VFX होतं पर्टिक्युलरली तिथे तुम्ही बघितलं असेल, भारी वाटतं. बट आय कॅन टोटली प्रॉमिस की ते किती भारी असेल मूवीमध्ये. जसं मी नरसिम्हा मूवीमध्ये पण एक थोडंसं त्या काइंड ऑफ एक सीन होता, टोटली अॅनिमेटेड आणि टोटली VFX होता. बट मी आत्ता नाही सांगू शकत, मूवी बघितल्यावर सांगू शकतो की किती भारी असणार आहे. बट सम हाऊ एक्सायटेड आहे त्याबद्दल आणि त्या कॅरेक्टरबद्दल पण, कारण की विष्णूंचा रोल स्वतः सौरभ सिंग जैन, इफ आय एम नॉट रॉंग, तोच करतोय ज्यांनी याच्या आधी श्रीकृष्णाचा रोल महाभारत वगैरे मध्ये केला आणि ही इज व्हेरी पॉप्युलर फॉर दॅट. तो एक महत्वाचा पार्ट आहे. अजून काही गोष्टी मला वाटल्या की महत्वाचा पार्ट होता जिथे तुम्ही परशुरामांना बघितलं असेल, तर त्यांचं कॅरेक्टर स्वतः रणबीर कपूरच करतोय. आणि आय गेस ते मला त्यांचं लुक, आउटफिट जे काही आहे ओव्हरऑल ते खूप आवडलं. अटायर वगैरे तुम्ही डिफरन्स बघू शकता, दोघंही सेमच काय, म्हणजे एकाच माणसाने केलंय, समोर प्रभू श्रीराम समोर परशुराम, बट त्यांच्या ओव्हरऑल फिजिकमध्ये, आउटफिटमध्ये खूप चेंजेस आहे. सो इट्स लुकिंग गुड आणि भारी वाटतंय. म्हणजे ते इट्स लाईक अवतारच आहेत दोघंही. सो दॅट्स ओव्हरऑल. आणि एक गोष्ट जसं ऑलरेडी तेजस बोलला की टीजर ज्यावेळेस बघितला होता ना, आता ट्रेलर खूप सारे चेंजेस झालेत. जसं रावण चालत येतोय, पहिले पुढे पुष्पक विमान दाखवलं होतं, ट्रेलरमध्ये नाही आय गेस, किंवा बऱ्याचशा जागेवर कलरमध्ये चेंजेस केले. जसं आकाश पण बोलला की जे नाईट सीन्स आहेत ना ते ॲक्च्युअली भन्नाट आहे. नाईट सीन्समध्ये कुठेच मला गडबड लाईटिंगची नाही वाटली, दे आर ॲक्युरेट. एक सगळ्यात महत्त्वाची सीन मला जो पर्सनली वाटला की जिथे प्रभू श्रीराम रथावरती बसून आता त्यांच्या पुढच्या प्रवासाला चालले आहेत त्या चॅरियटमध्ये, आणि तो वरून पण ड्रोन शॉट दाखवलाय आणि त्याची लाइटिंग रात्रीची, दॅट्स लाईक वन ऑफ द फायनेस्ट सीन्स. आणि तो एक खूप इमोशनल सीन असणार आहे की प्रभू श्रीराम आता वनवासाला चाललेत आणि खूप लोक तिथे रडू शकतात प्रोबॅबली. म्युझिक आहे तसं. दॅट्स गोइंग टू बी वन ऑफ द मोस्ट प्रॉमिनंट सीन दिस पर्टिक्युलर पार्ट अँड दॅट्स ऑल आय फील. मला तर आवडलं आहे. आय एम जस्ट वेटिंग. आणि हे आकाश जसं बोलला ते आय अग्री की त्यांनी खूप इम्प्रूव्ह केलं. दॅट इज अ गुड साईन की आपण फीडबॅक देतोय ऑडियन्स आणि दे आर इम्प्रूव्हिंग. तर शेवटचा फिल्म यायला म्हणजे रिलीज व्हायला बराचसा पार्ट आहे. सो देर इज लॉट ऑफ स्कोप की ते खूप जास्त इम्प्रूव्ह करून येतील. जसं मागच्या याच्या टीजरमध्ये जे राक्षस दाखवले होते त्यांचे लिटरली चेहरे पण बदलले आहेत. सो इट्स अ गुड साईन म्हणजे दे आर ट्राईंग टू इम्प्रूव्ह. सो मजा येईल बघायला. तर प्रत्येकाला एक प्रश्न शेवटचा की हाऊ मच वुड यू रेट दिस ट्रेलर? लाईक 10 आउट ऑफ किती आकाश? 10 आउट ऑफ 7. ओके. अजून पण हा ब्रेक आहे. इम्प्रुव्हमेंटची गोष्ट आहे की इम्प्रुव्हमेंट नक्की होईलच आणि इम्प्रुव्हमेंट झाल्यानंतर मी 10 आउट ऑफ 9 देईन. क्रेझी बट गुड. थँक्स फॉर युअर रिव्ह्यू. हर्षल? 7.5. ओके. तेजस? 10 आउट ऑफ 7. हे बघा, मी एक थोडासा हिंदू वेडा आहे. मला माझ्या देवांप्रती खूप अशी आत्मीयता वगैरे आहे. त्या हिशोबाने मला असं वाटतं प्रयत्न चांगला आहे. मी पण 7.5 वगैरे होतो, बट आय फील इम्प्रूव्ह होईल. त्यामुळे आय एम सम हाऊ डिफरंट फ्रॉम ऑल दिस. मला असं वाटतं आय विल रेट 8 आउट ऑफ 10. आणि अजून बराचसा स्कोप आहे. आय नो थोडासा बाहेरचा रिव्ह्यू असू शकतो माझा. पेड रिव्ह्यू नाही, पेड रिव्ह्यू नाही आहे. अकाउंटला पैसे आले. मला असं वाटतं की हे बघा, खूप मोठी गोष्ट आहे. रामायण ग्लोबल स्केल येत आहे आणि आपल्याला सपोर्ट करायला लागणार आहे. ॲट द एंड जो मूवी येणार आपण एक्सेप्ट करणार आहे. थँक्यू सो मच हा एपिसोड बघण्यासाठी. तर मला तर ट्रेलर भन्नाट वाटलं. आमचं मत तुम्ही ऐकलंय. आता तुमची वेळ आहे. रामायण पार्ट 1चा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला? तुमचा भाऊचा वर्डिक्ट काय आहे? आणि 10 पैकी तुम्ही किती रेटिंग द्याल? हे सगळं तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही कॉमेंट्स सगळं वाचत असतो आणि पिन पण करत असतो. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भाऊच्या शोला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमचा भाऊ राजस आजसाठी इथेच थांबतो. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत खुश राहा, कनेक्टेड राहा आणि भाऊचा शो बघत राहा. भेटूयात लवकरच.